आज आपण स्वीट डिश बनवत आहे. अचानक पाहुणे आले तर म्हटलं चला स्वीट डिशमध्ये काय बनवूया. तर 15 मिनिटमध्ये बनणार या पद्धतीने आज आपण बासुंदी बनवत आहे. इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. मलाईवाले दूध घ्यायचे आणि 15 मिनिटमध्ये आज आपण बासुंदी बनवून तयार करूया. 1.5 लिटर दूध घेतलेले आहे. जाडसर अशी पसरट असं पातेलं घेऊया आणि यामध्ये 1.5 लिटर दूध टाकलेले. मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी दूध मी बाजूला काढून घेतलेलं आहे. इथे मी अर्धा पाव खोवा घेत आहे. खोव्याची बासुंदी पटकन बनत असतं आणि बनवण्याकरता सोपी पण आहे. आपण दूध 1.5 लिटर घेतलेले होते, तेच दूध मी 1 वाटी दूध बाजूला काढलेलं आहे आणि खोवा मिक्स करून घेत आहे हे दुधामध्ये, जेणेकरून बासुंदी पटकन बनणार आणि ही बासुंदी खाण्याकरता पण खूप चविष्ट लागत असतं. खूप छान बनलेली होती, घरी सगळ्यांना आवडलेली आणि 15 मिनिटमध्ये खरंच ही स्वीट डिश पटकन बनलेली. सगळे म्हणतात बासुंदी बनवण्याकरता वेळ लागत असतं, तर या पद्धतीने बनवली तर 15 मिनिटमध्ये बासुंदी तयार होणार. इथे मी मीडियमच गॅस ठेवलेला आहे. थोडंच दूध उकळी येऊ दिलेला आणि यामध्ये साखर टाकलेली आहे. साखर विरघळू द्यायची. अर्धा पाव खोवा वापरलेला आहे आणि 1.5 लिटर मलाई असते ते दूध घेतलेलं आहे. साखर विरघळलेली आहे. साखर विरघळली की आपण यामध्ये खोवा दुधामध्ये मिक्स करून घेतलेला होता तो टाकूया आणि मिक्स करून घेऊया. या पद्धतीने खोवा बाजूला मिक्स करून घेतला दुधामध्ये तर गडे पण बनणार नाही आणि छान असं दुधामध्ये पूर्ण खोवा दूध मिक्स झालेलं आहे. आता आपण थोडंच घट्ट येतपर्यंत मिक्स करूया. मीडियम गॅसवरच पूर्ण ही प्रोसेस करत आहे. आपल्याला पातळ दिसत असेल, पण जेव्हा थंड होतं तेव्हा ही बासुंदी घट्ट येत असते, कारण इथे आपण खोव्याचा वापर केलेला आहे आणि छान असे दाणेदार बासुंदी 15 मिनिटमध्ये तयार होत असतं. या पद्धतीने नक्की बनवून बघा, घरच्या सगळ्यांना खूप आवडणार. माझ्या घरी पाहुणे आलेले, त्यांना खूप आवडलेली ही स्वीट डिश. पटकन कोणी आले तर स्वीट डिशमध्ये काय बनवायचा प्रश्न पडत असते, तर या पद्धतीने बनविली तर सगळ्यांना आवडणार आणि पटकन स्वीट डिश तयार होणार. बघा, या पद्धतीने आता मी यामध्ये पिस्ता, विलायची पावडर, खोबरकीस आणि बदाम टाकत आहे. यामध्ये चारोळी पण टाकू शकतो. तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल ते टाकू शकता. मी इथे खोबरकीस वगैरे टाकलेला आहे. बघा, छान अशी घट्ट आलेली आहे. थंड झाल्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे. थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट येत असतं. आपण खोबरकीस टाकूया. विलायची पावडर, मी विलायची पावडर घरीच बनवून घेतलेला आहे, विकतचं घेतलं तरी चालेल. वरून बदाम टाकलेली आहे, पिस्ता आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघून छान वाटत आहे, तशीच खाण्याकरता खूप छान बनलेली आहे. आणि हो, साखरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी खूप गोड नाही बनवलेले. ज्यांना गोड लागत असेल त्यांनी साखरचं प्रमाण वाढवले तरी चालेल. छान अशी 15 मिनिटमध्ये बासुंदी बनवून तयार आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जे बदाम, खोबरकीस, पिस्ता वगैरे होते ते मी थोडं बाजूला ठेवलेले, ते पुन्हा सजवण्याकरिता मी पुन्हा वापर करत आहे. खूप छान कलर आलेला आहे आणि दाणेदार अशी बासुंदी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
बाय बाय.